आत्ता साधारण रात्रीचा 1:30 वाजलाय आणि हा शांत रस्ता पाहून ना पुन्हा दिवाळीची आठवण आली. दिवाळीची आठवण येताना सहज मनात प्रश्न पडला माझ्या असा की म्हणजे दिवाळीत रस्ते पुण्यातले किती शांत होते ह्या फॅक्टवरनं मी ह्या विचारावर किंवा या प्रश्नावरती गेलो. असा विचार करायला लागलो की असं काय झालं भारतामध्ये किंवा आपल्या अवतीभोवतीच्या जगामध्ये की आधी फक्त मुंबई होतं, आता पुणे आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर असे अनेक शहरं झालेत. पण देर इज ऑलवेज अ कॉन्सन्ट्रेट ऑफ पीपल की ह्या शहरात खूप गर्दी व्हायला लागली. आता लोक का बरं असं होतंय? असं काही का असं होत नाहीये की प्रत्येक जण आपापल्या गावात आहे आणि तरी सुद्धा त्याला तेवढाच करिअर वाईज स्कोप आहे. ते आता कोविडमुळे तरी काही प्रमाणात झालं असलं ना की हायब्रिड वर्क आहे किंवा रिमोट वर्क आहे असं म्हणून सुद्धा ते रिमोट वर्कला अर्थ नाही, कारण तुमच्या अर्थार्जनाचा सोर्स तिथे नाहीये. राईट. म्हणजे आपण आता भले 4 गोष्टी जास्त बोलतो आज बोललो की अरे MIDC हे आहे ते आहे, पण मी काल परवा विचार करत असताना मला अजूनही जाणवलं की पुण्यात जेवढी गर्दी आहे सगळ्यांना आपापल्या जुन्या गावातल्या आठवणींनी नॉस्टॅल्जिक होत आहे. जायचंय पण तिकडं कदाचित अर्थार्जनाचा तेवढा सोर्स नाही मिळणार आणि मग ते इथेच आहेत. आणि आता छत्रपती संभाजीनगरचा मी आहे किंवा आपण आहोत म्हणून तिकडचं आपण ठामपणे सांगू शकतो की गेल्या 20 वर्षापासून तिकडे अजूनही नाव बदललं असलं तरी प्रॉब्लेम हाच आहे की 8-8 दिवस पाणी येत नाही आणि चांगल्या चांगल्या एरियाजमध्ये येत नाही. असं नाही की तालुक्याचं किंवा गावाचं ठिकाण आहे, शहरासारख्या शहरामध्ये. आता एक पुढच्या पॉडकास्टचाही जो कदाचित विषय असेल किंवा आपल्या ट्रॅव्हल ब्लॉगचा जो विषय असेल त्याच्यावरती हा सुद्धा विषय नवे जोडलेला आहे की असा कोणता स्वार्थ होता की कोणाचाच स्वार्थ जपला नाही गेलाय. जसं का बरं शहरांमध्ये किंवा टिपिकल काहीच शहरांमध्ये एवढी गर्दी झाली आहे की इतर कोणतं म्हणजे गाव किंवा कसबा तालुका एवढा डेव्हलप नाही होऊ शकलाय? का फक्त 1-2 शहरांमध्येच एवढी गर्दी आहे? असा कोणाचा काय स्वार्थ होता की फक्त ह्या 1-2 शहरांमध्येच सगळ्या MNC आल्या, बाकी कुठेच कोणाला यावंच नाही वाटलं? फक्त MNC नाही, बाकी बिझनेसही असतील, अनेक बिझनेस आहेत, सगळे आपापले स्टार्टअप आपापल्या गावी. आणि स्पेसिफिकली आत्ताच्या पिढीतनं लोक खूप इमर्जिंग येतात, एनकरेजिंगली आपापल्या गावात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची खूप सुंदर गोष्ट आहे. पण मग गावाचं गाव पण म्हणजे मग तो विषय अगदीच दुसऱ्या मुद्द्याकडे जातो की अरे गावाचं गाव पणच राहत नाही, जुनं असं काहीच राहत नाही वगैरे. आपण असे काय वागायला लागलोय की फक्त म्हणजे हा परत म्हणतोय मी की हा पॉलिटिकल विषय नाहीये किंवा हा राजनैतिक विषय नाहीये, पण फक्त 2च गाव म्हणजे मुंबई पुणेच का बरं? की मुंबई पुणे आता एवढं डेव्हलप झालं की एक्सप्रेस वेवर न गेलो तरी सुद्धा ओळखूच येत नाही की गाव वेगळं कोणतं, लगेच मुंबई येतं. असं अनेक लोकांकडनं ऐकतो आपण. तेवढीच गावं का डेव्हलप झाली याचं उत्तर नाही सापडत मला. म्हणजे जर मी असा विचार केला ना की नाही असेल कोणाचा तरी काहीतरी स्वार्थ की ज्याच्यामुळे फक्त ह्याच गावांमध्ये काहीतरी मिळालं किंवा आलं, मग असा बाकीच्या गावांमधल्या कोणाचा स्वार्थ नव्हता का? का नाहीये यवतमाळमध्ये एखादी मोठी किंवा मोठा कॉमर्स झोन? किंवा का बरं नाहीये रत्नागिरीमध्ये किंवा सोलापूरमध्ये किंवा तुळजापूरमध्ये एखादं मोठं कॉमर्स झोन किंवा IT पार्क? अशा कोणत्या 20 वर्षाआधी अशा कोणत्या गोष्टी होत्या? म्हणजे फक्त युनिव्हर्सिटी असेल असं काही नाही, अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्या फक्त पुणे आणि मुंबईमध्येच मिळाल्या होत्या? बरं, जर 20 वर्षाआधी ही परिस्थिती होती तर मग 50 वर्षापासून आपलाच देश आपल्याकडे आणि फक्त महाराष्ट्राची पण गोष्ट नाही. का बरं असं नाहीये कुठे की सगळीकडे इक्वली तू कोणत्याही युनिव्हर्सिटीत जा तुला त्याच प्रतीचं शिक्षण मिळेल आणि त्या युनिव्हर्सिटीच्या आजूबाजूला असेल किंवा तू स्वतःच्या गावी सुद्धा जरी गेलास तरी तुझ्या टॅलेंटला तीच डिमांड असेल? म्हणजे ग्लोबल टॅलेंट आउटरेज आहे, ग्लोबली टॅलेंट नाहीये याचा भारत फायदा घेतोय, अगदी मान्य. पण मग तो फायदा भारताला होत नाहीये, माझ्या गावाला होत नाहीये, ज्या शहराला होतोय त्या शहराला मी आपलंसं म्हणलं तरी शहर मला आपलंसं म्हणेल का मला माहित नाहीये. ज्या कंपनीला होतोय ती कंपनी कधी पण ले ऑफ करू शकते आणि ज्या देशात ती कंपनी आहे त्या देशाला सुद्धा फायदा नाही आणि त्यांनाही माझा रागच जर मी तिकडे गेलो तर. बरोबर. आणि असं असून सुद्धा आपण
म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या एका चेन रिॲक्शन मध्ये एवढी अडकली आहे की आपण ते गोल गोलच फिरवतो. म्हणजे एक असं उदाहरण म्हणून की बर्फाच्या डोंगरावरती जर एक छोटासा बर्फाचा गोळा आपण घरंगळायला सोडला तर तो मोठा मोठा होत जातो. बर्फ चिटकत तो मोठा गोळा होतो आणि खाली आदळतो. तसं होतं हे चेन रिॲक्शन सायकल हे एवढं मोठं की ते स्वतःलाच रोलअप करून मोठं होतं. ह्याचं उत्तर नाहीये कोणाकडे. मग असं मला म्हणून मग मी तुला म्हटलं नाही का आता की असं कोणता स्वार्थ जपला गेला की कोणाचाच स्वार्थ नाही प्राप्त झाला ह्या सगळ्या गोष्टींमधनं लोकांना. आता हा अगेन आपण इन जनरल जे बोलत होतो त्याच्यावर एवढा रॅन्डम थॉट आहे. एक्झॅक्टली. पण म्हणजे रोजच्या जगण्यातला पॉइंट येणार आहे. आता दिवाळीमध्ये सुमसाम झालेलं पुणे, दिवाळीमध्ये गजबजलेलं प्रत्येकाचं होम टाऊन, करेक्ट. जुन्या आठवणी, जुने दिवस, जुने मित्र, पण ते कोणाला कंटिन्यू नाही करता आलं. हो, आता ह्याचं परत गोष्ट पहिल्या आपण जे काय चर्चा केली होती त्यावर जाईल. हो, लहानपणी तुला काय म्हणून तू मोठा होशील असं तुला सांगितलं गेलं? हा, काय बोललो होतो आपण त्याच्यावर? लहानपणी मोठा हो म्हणजे काय? कोणीच मला लहानपणी असं नाही म्हणलं की मोठा हो म्हणजे जिथे आहे तिथे सुद्धा सुखाने राहशील. किंवा त्या मोठे होण्याची कन्सेप्ट नेहमी एक मटेरियलिस्टिकली पैसा कमवणारा, जास्त पैसे कमवून आणणारा होता. एक्झॅक्टली. आणि सगळ्यांनीच हे गृहीत धरलं होतं की माझ्या ज्या काही इमोशनल नीड्स असतील, फॅमिली नीड्स असतील, पर्सनल नीड असतील, वो सब बाजू में, वो हो जाएगा. त्या ऑलरेडी आहेत हे कन्सिडर गृहीत धरलं गेलं. हो, की ते होऊनच जाईल ना. हा, ते गृहीत धरलं गेलं. मग तुला काय हवंय? जे नाही ते हवंय ना. मग आता काय नाहीये तुझ्याकडे? पैसा नाही, मग पैसा हवाय. एक्झॅक्टली. मग पैसा कुठूनही का मिळेना? त्याच्यासाठी मग तू ऑफकोर्स घर सोडणार. बरोबर. आणि मग जिथे पैसा मिळेल तिथे जाणार. हो, तिथे सुरुवातीला तू ते सोडलेल्या घराच्या आठवणी खातर तू परत जाशील. हो, पण हळूहळू तुला कळेल की आपण आलोय फक्त पैशासाठी. ज्याच्यासाठी आपण सोडून आलोय त्याला सुद्धा हे पैसाच हवाय फक्त. अगदी. मग तू जिथे आहेस तिथे स्वतःचं घर बघायचा प्रयत्न करतो. हो, की किमान इथे राहून तरी मला काहीतरी आनंद मिळेल ज्याच्यासाठी मी हे सगळं केलं होतं. पण त्या घरात आठवणीच नाहीये. नाही, पण मग ते एक घर होऊन जातं. हो, मग तुझी फॅमिली होते. अगदी. मग चक्र सुरू झालंय ऑलरेडी. हो, असंच सगळ्यांचं झालंय. अगदी. मे बी आता या काळ इतका हे झालाय की सगळे एकीकडेच जमा झालेत. पण तू आता हे असेही लोक बघतोयस की जे गावाकडे चाललेत, जे स्लो लाईफला ऍक्सेप्ट करतायत, जे शेती विकत घेऊन त्यावर काही प्रयोग होत आहेत की काय, म्हणजे लिटरली आपल्या नोकऱ्या सोडून त्याच्यावर काही प्रयोग होत आहेत की काय, असं प्रयत्न करतात. आणि ते फार म्हणजे अप्रिशिएबल आहे. ते मला कौतुकास्पद आहे. ते मला आवडतं ते फार बघायला. पण ते सगळ्यांना शक्य अजून होत नाहीये कारण वाढवून खूप ठेवलंय. हो, आणि एकदा पैसा हाती आल्यावर आता मला पैसा नको असं कोण म्हणणार आहे? नाही, जे आहे तेवढं सतत जगण्या इतपत तरी पैसा हवाय असंच आहेच आहे. आणि ती लाईफस्टाईल ही काही त्या शहरांनी नाही वाढवली आहे, ती तर आपण वाढवली आहे. कारण आपण त्या शहरात एवढे एकटे होतो की आपल्याला कळालंच नाही काय करायचं. पण म्हणजे असलेल्या वेळेचा आणि असलेल्या पैशाचं काय करायचं हे ह्याचं उत्तर माहित नव्हतं. त्यामुळे जे बहकायला स्कोप मिळाला तसं बहकत गेलो. बहकणं नाही, आपण तेव्हाचा काळ कसा आपल्याला ट्रीट करतो. एक्झॅक्टली. कसं आपण त्याच्यावर ती वेळ मारून नेणं थोडक्यात. आणि दुसरी गोष्ट, गर्दी जी वाढली आहे ते आपण त्याच्यावरही बोललो की तो फोमो नको व्हायला की तिथे मी नाही, हे मला नको वाटायला. बरोबर. जे आपण अगदी पहिल्याच्याच म्हणलो होतो. बरोबर. की ते रील जाऊन मला ते करायचंय कारण मला माहिती नाही की मला वाटतंय तिकडे असणं, पण मला ते लोकांसाठी तिथे असणं आवश्यक आहे ना, आणि लोकांना मला दाखवायचंय. हो, मग गर्दी कुठे कुठे होते तू विचार कर. गर्दीचा तोच विषय आहे की या दुकानात साडी छान मिळते, हे एका व्यक्तीने टाकला व्हिडिओ आणि त्याच्यावर 3 मिलियन जर व्ह्यू येत असतील तर उद्या बऱ्याच जणी त्याच दुकानात जाऊन किंवा त्याच प्रकारची साडी, दुकानही नको, त्याच प्रकारची साडी तुला विकत घेताना दिसतील. कारण ट्रेंडी ही कन्सेप्ट आली आहे.
त्यामुळे हे सगळंच एकात एक गुंतलेलं आहे. मागच्या वर्षीचा मला तो आता तू म्हणताना तो व्हिडिओ आठवला दिवाळीचा की सगळ्यांचे सेम कुर्ते. एक्झॅक्टली. मागच्या वर्षी काय, या वर्षी पण सगळ्यांचे जांभळे कुर्ते हा यावेळेस होता ट्रेंड. किंवा मुलांच्या कुर्त्यांवर मोर आणि नक्षी. एक्झॅक्टली. तुला खरंच तो कुर्ता घ्यावा वाटत होता की नाही हा प्रश्न आहे. नाही, पण सगळ्यांनी घातला म्हणून तू घातलास हा हे झालंच की. हो, आणि छान दिसतंय, मी ते घालून बघतो ना. एक्झॅक्टली. म्हणजे आणि ह्याच्यात काही चूकही नाहीये माझं म्हणणं. ते आपलं मन, आपल्यालाच माहिती नाही की आपल्याला काय वाटतंय, कारण इतके आपण ते हरवून बसलोय. हो, आता जर माझा कारण कमवायला स्क्रीन टाइम पण आहेच आहे, पण माझं बालपण, मला काहीतरी अचीव करण्यातच माझं मोठेपण जाणार आहे ह्याच्यातच जर मी स्वतःला सांगत गेलो किंवा करत गेलो, बरोबर, तर मी त्याच्यातच अडकलोय. आणि मग आता मी हे कमवलंय हे दाखवायचं कसं? त्याचं एक मटेरियलिस्टिक रिफ्लेक्शन आहे काहीतरी, जे मी एक्झॅक्टली. दाखवणार की हे बघा आणि मी हे घेतलं, माझं माझ्या हातात तुमच्यापेक्षा वेगळं हे दाखवायला जसं आपण म्हणलो ती हिंमत लागते. आहे. पण तुमच्यासारखंच आहे म्हणल्यावर एक मजा येते. बरोबर. मग हा फक्त दोष म्हणजे दोष नाही म्हणते मी याला, पण मी कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. म्हणजे गेटिंग बॅक टू द थॉट की हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉप्युलेशन आहे काही काही टिपिकल शहरांमध्ये, आता पुण्यातलं तो जुना पुण्यातलं पुणेकर असं म्हणताच येत नाही, कारण अर्ध्या करेक्ट. ज्यांचं बालपण पुण्यात गेले ते सगळे देशाबाहेर आहेत, करेक्ट. मोस्ट ऑफ दम. करेक्ट. ज्यांचं बालपण पुण्यात नाहीये ते त्यांच्या मुलांना पुण्यात बालपण देण्याचं स्वप्न बघून आहेत, कारण त्यांच्याकडे मे बी तो फोमच असेल की लहानपणी जेव्हा तू शाळेत जात होता तेव्हा मोठेपणी तुला कुठे जायचं, तुला काय सांगितलं होतं? पुण्यात जॉबला. एक्झॅक्टली. मग तू तेच केलंस. कुठलाही पालक म्हणत नाही की 10 शहर फिरून ये आणि तुला जिथे वाटते तिथे जा. खरं काश. आणि असे पण प्रयोग केलेले आहेत लोकांनी की 2-2 वर्ष गॅप घेऊन पोरांना पाठवलंय की अख्खा भारत फिरून ये आणि तुम्हाला त्यातनं काय करावं वाटतंय ते करा. खरंय. अशाही पालकांची फार कमाल आहे की दे हॅव बीन सो सपोर्टिंग की एक्झॅक्टली. नाही तू एक्सप्लोर करतो. किंवा आता तू गर्दी फक्त शहरांबद्दल म्हणतोय, हो तू ही एका स्ट्रीम बद्दलही ऐकलीच आहे ना, इंजिनियर व्हायचं का डॉक्टर? हो. तो माइंडसेट त्या काळाचा माइंडसेटच तो होता. इंजिनियर हो, पैसा कमव. इंजिनियर हो, जगात काहीतरी इनोव्हेशन आण. हे कुठल्या पालकांनी सांगितलंय? कारण यार मी पालकांनाही दोष देत नाही, कारण त्यांना माहितीच नव्हतं की इनोव्हेशन काहीतरी करू शकतो आपला मुलगा. प्रयोग केला म्हणजे काहीतरी वेळ घालेल आणि पैसा कमावून राहून जाईल, याच एका भीतीपायी लोक जगतायत, त्या इन्सिक्युरिटी पायी. आणि ते चूकही नाहीये माझं म्हणणं, ते काही ते चूक आहे असं म्हणणं नाहीये माझं, पण तेच बरोबर आहे हेही बरोबर नाहीये. आणि प्रत्येकाकडे विचार करायचा अधिकार आहे हेच लोक विसरलेत. त्यामुळे कोणाला तरी फॉलो करणं त्यांना सोपं वाटतं. विचार करायचा अधिकार आहे आणि माझं विल आहे. हाही एक सुंदर मुद्दा तू मांडला होता की विल आहे. यू कॅन नॉट फोर्स मी टू डू एनिथिंग. एक्झॅक्टली. अनलेस आय विश टू. एक्झॅक्टली. की जे आपण लग्नाबद्दल सुद्धा म्हणत होतो की मी ठरवलंय तुझ्यावर राहायचं, तू ठरवलंय माझ्यावर राहायचं. करेक्ट. हा आपल्या विलचा प्रश्न आहे कधी कधी. आणि नंतर म्हणजे माझा मुद्दा असा होता ना त्याच्यावरती की सोशल नॉर्म्स वरती किंवा सोशली ते रिलेशनशिप आयडेंटिफाय करण्यातच माणूस एवढा बोथट होतो. आणि हा बोल. त्याचा इंडिव्हिज्युअल इमोशन आहे त्या रिलेशनशिप मध्ये हेच तो विसरतो. करेक्ट. त्याच्यातही काय झालंय, सामाजिक त्याला का केलंय लग्नाला, कारण जेव्हा मी माझे राईट्स तुला देते आणि तू तुझे राईट्स मला देतो, हे आपल्या दोघांमध्येच नाही राहू शकत. ह्याची साक्ष ठेवण्यासाठी ती सोसायटी आहे की बरोबर नाही हे आमच्या समोर दिले गेलेत. बरोबर. त्यांचा पॉइंट तो आहे. उद्या तू म्हणशील मी कधी दिलेत, किंवा मी पण म्हणू शकते की मी कधी दिलेत, पण हे म्हणू नये किंवा त्या साक्षीसाठी ती सोसायटी आणि त्याच्यासाठी ते लग्न आहे. करेक्ट. की हो बाबा हे सगळं आमच्या समोरच घडलंय आणि आम्ही त्याला म्हणजे आम्ही पण साक्षी आहोत त्याला.
बरोबर, आम्ही बघितलं, आम्हाला माहिती आहे. एक्झॅक्टली. पण ते आता पण ते फक्त त्यांच्या साक्षीपुरतच हा. राहिले. हे कळत नाही की आम्ही दिलेत त्यांना राईट्स एकमेकांना. हा विषयच नाही राहिला. गर्दीवरनं तो अगदी दर्दीवर आला. अरे म्हणजे पण रिलेटेडच विषय ना, की आता हे इमोशन बोथट झाल्यामुळे ते एक रिप्रेझेंटेशन झालंय फक्त की हा माझ्या मध्ये या पिढ्यांचा प्रॉब्लेम झालाय. मे हो असेल. प्रत्येक पिढीने एक एक सहन केले. आता ह्या पिढीने गर्दी सहन केली आहे, तर ऑफकोर्स पुढची पिढी काहीतरी वेगळं शोधेल आणि बाहेर पडेल. बरोबर. त्यामुळे आणि गर्दी होतीये बाबा, गर्दी होते, पण सगळ्यांना हे जर आयुष्य हवं असेल तर आपण ते नाकारूही नाही शकत. ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनीच आहे सोपं गणित आहे. हो. त्यावर चर्चा करून काहीच होऊ शकणार नाही. नाही, माझा गर्दी होती हा मुद्दा नव्हता. माझा मुद्दा होता की म्हणजे ऍज अ इकॉनॉमी म्हणून सुद्धा त्या राज्याला, देशाला त्याच्यात बरेच पॉइंट्स येतात ना. कसं काय असं रन व्हावं वाटलं की कॉन्सन्ट्रेटेड राहू एका ठिकाणी, बाकी सगळीकडे कसं बसच होतंय बाबा. मग किंवा सगळीकडे नसेल, काही ठिकाणीच असेल. पण म्हणजे छोट्यातलं छोटं उदाहरण घ्यायचं आलं तर आता मी रॅन्डम थर्ड पार्टी डिलिव्हरी करायला गेलो, म्हणजे स्पीड पोस्टाने नाही केली. स्पीड पोस्ट एकमेव पोस्ट आहे जे प्रत्येक कनेक्टेड आहे, प्रत्येक पिनकोडला डिलिव्हरी करतं, बाकी नाही करत. तर हे बाकी कशामुळे करत नाही? कारण त्यांचा कदाचित ते प्रायव्हेट आहेत, त्यांचा बिझनेस नाही तिकडं, एवढं डिलिव्हरी होत नाही, परवडत नाही. तिथे का परवडत नाही? कारण तिकडं काही सुख सुविधा नाही. भारताला आता 75-76 वर्ष होतील, जास्तच होतील आता एव्हाने स्वातंत्र्य मिळून सुद्धा, आणि तरी सुद्धा आपण असे अनेक गावं सांगू शकतो जिकडे सुविधा नाहीत किंवा जिकडे. मग असं का बरं होत आहे? असं का झालं की एकतर रनिंग इकॉनॉमी होती ना नेहमीपासूनच, की जे आधीपासून चालत आलंय तेच आधीपासून बऱ्याच वेळेपर्यंत चालतच आलंय, त्याच्यात बदल नाही झालाय आणि त्याच्यात वरती भर पडत जाते. तर मग जसं आपण फॅमिली स्ट्रक्चर बद्दल किंवा जनरल सोशल स्ट्रक्चर, सोसायटी स्ट्रक्चर बद्दल बोलतो, तेव्हा खूपसा वाटा त्याच्यातल्या इकॉनॉमीचाच असतो. मग ती इकॉनॉमिक स्ट्रक्चर बदलण्याचा किंवा त्याचा ऍडव्हान्स काही करता येईल का याचा विचार खूप आधीपासून का नाही झाला? आता होत असेल मे बी. किंवा आता एकतर आता इंटरनेट आणि कोविड ह्या दोघांचं जुगलबंदी एवढी सुंदर झाली की आता तुम्हाला कुठूनही काही मिळत असेलही. एक्झॅक्टली. पण त्याला म्हणजे एका प्रॉब्लेमचं सोल्युशन येण्यासाठी दुसरी महामारीच का यावी लागली असं माझ्या मनातला प्रश्न होता की हे असं का बरं झालं? कदाचित बरे. आणि भारताची आहे लोकसंख्या एवढी की तुम्ही कुठेही गेलात तरी गर्दी असेल, आणि त्याचा एक प्लस पॉइंट असा की तुम्ही कुठेही गेला तरी तुमची सुख सुविधा म्हणजे उपलब्ध आहेत तुम्हाला. तुम्ही भारतात असं बोलता येऊ शकतं की तुम्ही उपाशीपोटी नाही मरणार. कुठे माणूसच नाही असं होतच नाही. तुम्ही छोट्यातल्या छोट्या ट्रेकला जा किंवा कोपऱ्यातल्या कोपऱ्यात कुठेही देशात जा, तिकडे एखादा माणूस तरी त्या गावातला संध्याकाळी फेरफटका मारायला निघालेला असतो. ही खूप सुंदर गोष्ट आहे, ही खूप रेअर गोष्ट आहे. पण तो जो फेरफटका मारायला निघालाय त्याच्या भोवती ना 4-5 माणसं आहेत ना त्याच्या भोवती कोणी काही. त्याच्या घरातला प्रॉबेबली एक माणूस आहे जो दुसऱ्या गावात किंवा राज्यात गेलाय कमावण्यासाठी. हे मला आज विचार करताना खटकले की यार असं नव्हतं व्हायला पाहिजे मे बी. की त्याच्यामुळे जी आता मी सॉरी ऍक्च्युली आता आपण आता जेव्हा रेकॉर्ड करतोय ना त्याच वेळेस मी इंडियन समर्पण वाचतोय. तर ह्याच्यामुळे जी डायव्हर्सिटी येते ना, म्हणजे माझ्याकडे किंवा आपण आता मुंबईत म्हणायचो असं की तिकडे कोकणातली माणसं असायची खूप कामाला, बिहार मधली पण असायची, अजूनही आहेत, म्हणजे खूप युपी मधले पण असायचे. तिकडे पारशी लोकांनी बिझनेसेस सुरू केले होते इंग्रजांच्या काळातलं वगैरे. तर तिकडे डायव्हर्सिटी खूप होती. करेक्ट. प्रत्येक कल्चर मिक्सअप व्हायचं एकमेकांशी. मला माहिती असायचं कोकणी माणसासाठी महत्वाचा दिवस काय आहे, बिहारींसाठी कोणता महत्वाचा दिवस आहे, त्यांना कधी सुट्टी पाहिजे, आपण तसं मॅनेज करू, अरेंज करू. पण त्याच्याच प्रॉबेबली त्याच वेळेस ब्रिटिशर्सनी ना डिवाइड अँड रूल काढलं, कारण की त्यांना एकत्र कोणाला रूलच करता येत नव्हतं. सो त्यांनी प्रत्येकाला केलं डिवाइड की हा कास्ट, ही क्रीड, हे रिलिजन, मग तुमचं असं तुमचं असं. त्याच्यातनं फाटे पुष्कळ पडले आणि आता आपण जे भांडत बसलोय सगळे एकत्र ते त्याच्यामुळे भांडत बसलोय. पण हे जर भांडलो नसतो किंवा हे
आपण विसरूच नाही शकलो की आपण भांडत होतो. म्हणजे असं नाही झालं अजून कधीही की मी उठलो आणि मला कळालं की यार भारतात आता काही भांडणच होत नाहीये, पण एव्हरीबडी इज कनेक्टेड विथ एव्हरीवन समहाव. तर आयदर असं झालं असतं, नाहीतर प्रत्येकाची स्वतःची एक स्टेबल इकॉनॉमी डेव्हलप झाली असती की माणूस मग जाऊ दे तुला पटत नाही का मी माझ्या गावी बघतो असं तरी म्हटलं असतं. हे दोन्ही नाही झालंय. आता ह्याचा परत सेम की ह्याचा असा स्वार्थ किंवा फायदा कोणाला आलाय की ज्याच्यामुळे कोणाचाच स्वार्थ नाही जपत गेला, असं माझा थॉट येत होता की. आणि त्याच्यामुळे मग परत हे सगळे प्रश्न पुन्हा येतातच ना. म्हणजे मग प्रत्येकाच्या घरातलं काहीतरी, कोणाचं काहीतरी राहिलेलं, कोणाला काहीतरी न मिळालेलं, कोणाचा कोणता तरी ट्रॉमा, मग त्याच्यावरचं त्याचं रिॲक्शन, मग त्याचं बालपण तसं. आणि अख्ख्या पिढ्यांचं असं होतं की एखाद्या पिढीचं काहीतरी राहतं, मग पुढच्या पिढीला तेच अचीव्ह करायला बनवलं जातं. पुढची पिढी ते अचीव्ह करण्याच्या नादामध्ये त्यांच्याकडनं काहीतरी मिस होतं जे तिसरी पिढी मिळवण्याचा प्रयत्न करते. एक्झॅक्टली. स्वातंत्र्य काळाच्या वेळेस सगळे एवढे ऑब्सेस नव्हते, पण सगळ्यांचं सेल्फ रिअलायझेशन टोकाचं होतं. मला माहितीये मला काय करायचंय, मला नाही करायचं लग्न, नाही करायचं, मी स्वातंत्र्यामध्ये लढ्यात मध्ये सहभाग करणार. ते इतकं स्ट्रॉंग होतं की त्याच्या पुढच्या पिढीनी नाही आपण स्टेबल व्हायचं, आपल्याला नोकरी पाहिजे, की लगेच त्याच्या पुढच्या पिढीने नाही नोकरी नुसती पुरत नाही, चांगली नोकरी पाहिजे, तू इंजिनियर हो. एक्झॅक्टली. तर हे सगळं कदाचित थांबवता येऊ शकलं असतं, पण आय डोंट नो की कोणाला असं रिअलाइज झालंय का. आता हा असाच विचार आला मनात मला. करेक्ट.